नाही रावसाहेब, एक तुमचं विधान लक्षवेधी आहे की तुम्ही असं म्हणताय की कोणाच्याही टेकूशिवाय पण हा म्हणजे काय समजायचं? म्हणजे आमची जी आघाडी आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं, तोडातोडी फोडाफोडी, हा माणसं विकत घेणं, ते करावं लागणार नाही. आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि भगव्या विचारांचाच होईल. नाही रावसाहेब, पण शेवटी आकड्यांनाही महत्व असतं. भले तुम्ही नाही म्हणाल, तुम्ही 70 पार ठाण्यात म्हणाला, मुंबईत असं काही टार्गेट सेट आहे का? मुंबई जागा 227 पैकी किती? नाही, मुंबईचा आकडा मी देणार नाही. याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतो, एवढं सांगतो. उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार. शुद्ध मराठी, मराठी मनाचा, मराठी मातीचा, मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा. नाही, पण मुंबईची लढाई ही प्रतिष्ठेची आहे. महायुतीत अन्य ठिकाणी महायुती होईल की नाही असं असताना मुंबईत मात्र तिन्ही पक्ष एकत्र लढणार. याचाच अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे की जे ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे, जे वादळ उभं केलेलं आहे, त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही, निंद्यांना शक्य नाही, अजित पवारांचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते हे सगळे आता एकत्र येत आहेत, फोडाफोडी सुरू आहे. चालू त्या हिंदी में कुछ है तो पूछिए. सर, सातारा में एक महिला डॉक्टर देखो महिला सेफ्टी के महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा पूरी तरह से संकट में. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.